नमस्कार मित्रांनो, एस एस टेक मराठी चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे, अटी काय आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. मित्रांनो, हे पोलीस भरतीची नोटीस आहे. ती 28 फेब्रुवारी 2024 दिवशी आलेली होती. विषय पहा, सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन 2022-2023 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदाची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन 2022-23 ची रिक्त पदे असलेली भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्याखालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1/3/2024 या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी. मित्रांनो, वरील नोटीसप्रमाणे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाचा नमुना आहे हा. मित्रांनो, याची जी रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. मित्रांनो, याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, उमेदवारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक याच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024.maha.it.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. मित्रांनो, उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. मित्रांनो, हे घटक म्हणजे जिल्हे आहेत. जिल्ह्यावाईज फक्त तुम्ही महाराष्ट्रातील फक्त एका जिल्ह्यात अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणाची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. मित्रांनो, इथे फक्त अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा होईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा. तोही जिल्ह्यात एकच अर्ज भरावा. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारामधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवाराची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मित्रांनो, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, परत एकदा सांगितलेलं आहे इथं. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. मित्रांनो, शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषाच्या निकालाच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडी सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवाराचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मित्रांनो, पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती,
अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारासाठी सविस्तर सूचना ही पोलीस रिक्रुटमेंट 2024.MAHAIT.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीबद्दल उपलब्ध आहेत. मित्रांनो, भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. मित्रांनो, कोणीही गैरहजर राहू नये. त्या दिवशी कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करू शकत नाहीत, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत. मित्रांनो, पुरुषासाठी शारीरिक चाचणी पहा. 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक. आणि महिलासाठी शारीरिक चाचणी आहे 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक 4 किलोचा. मित्रांनो, महिला उमेदवाराची कमीत कमी उंची ही 158 सेंटीमीटर असावी. पुरुष उमेदवाराची कमीत कमी उंची ही 165 सेंटीमीटर असावी. पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. महिलांना लागू नाही. मित्रांनो, येथे वयाची अट काय आहे ते पाहू. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28, मागाससाठी 18 ते 33, प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 ते 45, माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेत कालावधी अधिक 3 वर्ष इतकी सूट राहील. अनाथ उमेदवार 18 ते 33, भूकंपग्रस्त उमेदवार 18 ते 45, खेळाडू 18 ते 38, पोलीस पाल्य 18 ते 33, गृहरक्षक 18 ते 33, महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय ते पाहू. पोलीस शिपाई या पदासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन LMV-TR चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा. मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे काय ते पाहूया आपण. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा तात्पुरती उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, जर तुमची MICT झाली असतील तर त्याचे प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल. महिला उमेदवाराकरता उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवाराकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र. मित्रांनो, इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. उपरोक्त नमूद कागदपत्र शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील. मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस भरतीची तयारी करायची आहे तुम्हाला. याच्यामध्ये काही बदल झाल्यास आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती देऊया. आणि याची अर्जाची तारीख 5 मार्च 2024 या दिवसापासून चालू होणार आहे. मित्रांनो, काही जर बदल झालेला असला निर्णयामध्ये तर आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवले जाईल. धन्यवाद मित्रांनो.